हरिः ओम. ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय क्रमांक 5, ओवी क्रमांक 73. अदृढं च हतं ज्ञानं प्रमादेन हतं श्रुतं संदिग्धो हि हतो मंत्रो व्यग्रचित्तो हतो जपः. जे ज्ञान चित्तात दृढ होत नाही ते व्यर्थ होईल. त्याचप्रमाणे लक्ष न देता केलेले श्रवण, संशय मनाने केलेले मंत्र पठण आणि मन इकडे तिकडे भटकत असताना केलेला जप काहीही फळ देत नाही. ओवी क्रमांक 74. अवैष्णवो हतो देशो हंत श्राद्धमपात्रकं हत मश्रोत्रिये दान मनाचारम हतं कुलम. वैष्णव नसलेला देश, अपात्र व्यक्तीला दिलेले श्राद्धाचे भोजन, अवैदिकाला दिलेले दान आणि सदाचारहीन कुळ हे सर्व व्यर्थ होय. ओवी क्रमांक 75. विश्वासो गुरुवाक्येषु स्वमिंदनी नत्व भावना मनोदोष जयश्चैव कथायां निश्चला मतिः. गुरुवचनावर विश्वास, अंतःकरणात नम्रता, मनातील विकारांवर विजय आणि कथा ऐकताना चित्ताची एकाग्रता, आनंदी आदी नियमांचे पालन केले गेले तर श्रवणाचे फळ मिळते. ओवी क्रमांक 76. एवमादि कृतं चेतसा तद्दा वै श्रवणे फलम पुनः श्रवान्ते सर्वेशा वैकुंठे वसति ध्रुवम. आणि अशा रीतीने श्रोत्यांनी पुन्हा श्रीमद भागवताची कथा ऐकली तर त्यांना निश्चितच वैकुंठ प्राप्ती होते. ओवी क्रमांक 77. गोकर्ण तव गोविंदो गोलोकम दास्यति स्वयं एव मुक्त्वा ययुः सर्वै वैकुंठः हरिकीर्तनः. हे गोकर्णा, आपल्याला तर भगवंत स्वतः येऊन गोलोक धामाला घेऊन जातील असे म्हणून ते सर्व पार्षद हरिकीर्तन करीत वैकुंठ लोकी निघून गेले. ओवी क्रमांक 78. श्रावणे मासी गोकर्णः कथा मुचे तथा पुनः सप्तरात्रिवती भूयः श्रवणं तैहा कृतं पुनः. गोकर्णाने श्रावण महिन्यात पुन्हा त्याच प्रकारे सप्ताह करून कथा सांगितली आणि त्याच श्रोत्यांनी ती पुन्हा ऐकली. ओवी क्रमांक 79. कथा समाप्तौ यज्जातं श्रूयन्तां तच्च नारदः. हे नारद मुनी, या कथेच्या समाप्तीनंतर काय झाले ते ऐका. ओवी क्रमांक 80. विमानैः सह भक्तैश्च हरिराविर्भुव जय शब्दा नमः शब्दा स्तत्रान सन बहवस्तवदा. भगवंत आपल्या भक्तांनी भरलेल्या विमानांसह तेथे प्रकट झाले. त्यावेळी सगळीकडे नमस्कार आणि जय जयकाराचा घोष होऊ लागला. ओवी क्रमांक 81. पाश्चजन्य ध्वनी चक्रे हर्षा तत्र स्वयं हरिः गोकर्णतु समालिंग्या करोत्सव सदृश्य हरिः. भगवंतांनी अत्यंत आनंदाने आपल्या पांचजन्य शंखाचा नाद केला आणि गोकर्णाला आपल्या हृदयाशी कवटाळून त्याला आपल्यासारखे रूप दिले. ओवी क्रमांक 82. श्रोतृनन्यान घनश्यामान पीत कौशेय वासनः किरीटिनः कुंडलीस्तथा चक्रे हरिः क्षणात. भगवंतांनी क्षणातच अन्य सर्व श्रोत्यांनाही मेघासारखे श्यामवर्ण रेशमी पितांबरधारी किरीटी आणि कुंडले यांनी विभूषित केले. ओवी क्रमांक 83. तद्ग्रामे ये स्थिता जीवा अश्वचांडाल जातयः विमाने स्थापितस्तेपि गोकर्ण कृपा तदा.
गोकर्णाच्या कृपेने त्या गावातील कुत्र्यापासून चांडाळापर्यंत जेवढे जीव होते त्या सर्वांना विमानात बसविण्यात आले. ओवी क्रमांक 84. प्रेषितः हरिलोके ते यत्र गच्छन्ति योगिनः गोकर्णं स गोपालो गोलोकं गोपवल्लभम. कथाश्रवणात प्रीतो निर्यव भक्त वत्सला. जेथे योगीजन जातात त्या भगवत धामात त्या सर्वांना पाठविण्यात आले. अशा रीतीने कथाश्रवणाने प्रसन्न होऊन भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण गोकर्णाला बरोबर घेऊन गोपगोपींच्या प्रिय गोलोकधामाला गेले. ओवी क्रमांक 85. अयोध्यावासिनः पूर्वं यथा रामेण असंगतः तथा कृष्णेन ते नीता गोलोकम योगी दुर्लभम. पूर्वी ज्याप्रमाणे भगवान श्रीराम अयोध्यावासियांना घेऊन आपल्या धामाला गेले होते त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण त्या सर्वांना घेऊन योग्यांना सुद्धा दुर्लभ असणाऱ्या गोलोकाला गेले. ओवी क्रमांक 86. यत्र सूर्यस्य सोमस्य सिद्धानां न गती कदा तम लोकम ही गतास्तेस्तु श्रीमद भागवत श्रवात. ज्या लोकात सूर्य चंद्र आणि सिद्ध हे सुद्धा जाऊ शकत नाहीत तेथे ते श्रीमद भागवत श्रवण केल्याने गेले. ओवी क्रमांक 87. भ्रूमोत्र ते किम फलवृंद मुज्ज्वलम सप्ताह यज्ञेन कथासु संचितम कर्णेन गोकर्ण कथाक्षरो यः पीतश्च ते गर्भगता न भूयः. सप्ताह यज्ञ कथा श्रवण केल्याने जे उज्ज्वल फल साठते त्याविषयी आम्ही आपल्याला काय सांगावे. अहो, ज्यांनी आपल्या कर्णपुटांद्वारे गोकर्णाने सांगितलेल्या कथेचे एक अक्षर सुद्धा ऐकले ते पुन्हा गर्भवासी झाले नाही. ओवी क्रमांक 88. वातांबुपर्णाशन देह शोषणै सप्पभिरु ग्रैश्चिरकाल संचितै हा योगैश्च संयान्ति न ताम गती वै सप्ताह गाथा श्रवणेन यांती याम. ज्याला गतीला सप्ताह श्रवणाने भक्त सहजगत्या प्राप्त करून घेतात त्या गतीला मनुष्य वारा पाणी किंवा पाने खाऊन शरीर सुकवून पुष्कळ काळापर्यंत घोर तपश्चर्या करून आणि योगाभ्यास करूनही प्राप्त करू शकत नाही. ओवी क्रमांक 89. इतिहासमिमं पुण्यं शाण्डिल्योऽपि मुनीश्वरः पठेत चित्रकूटस्थो ब्रह्मानंद परिलुप्तः. या परमपवित्र इतिहासाचे पारायण चित्रकूट पर्वतावर विराजमान असलेले मुनीश्वर शांडिल्य सुद्धा ब्रह्मानंदात मग्न होऊन करीत असतात. ओवी क्रमांक 90. अख्यानमेत परमपं पवित्रं श्रुत्वं सकृद्वै विदहे दघौघं श्राद्धे प्रयुक्तं पितृतृप्तिमावहे. नित्यं सुपाठाद पुनर्भव च. ही कथा मोठी पवित्र आहे. एक वेळ श्रवण केल्यानेही सर्व पापांचे भस्म होते. श्राद्धाचे वेळी याचा पाठ केला तर त्यामुळे पितृगणांची तृप्ती होते आणि नित्य पाठ केल्याने मोक्षाची प्राप्ती होते. अध्याय 5 समाप्त. इति श्रीमद पुराणे उत्तरखंडे श्रीमद भागवत महात्म्ये गोकर्ण मोक्ष वर्णनम नाम 5मोऽध्यायः.